असून सुद्धा पुन्हा उभं राहण्याची ताकद ही ज्या देशात असते ना, तो देश नेहमी महान असतो. कल्पना करा, तुमच्याकडं पैसा आहे, शिक्षण आहे, यश आहे. पण एक दिवस अचानक तुम्हाला सांगितलं जातं, हा देशच तुमचा नाही. म्हणजे तुम्हाला राहतं घर सोडावं लागेल. तुम्हाला ओळख गमवावी लागेल. तुम्ही आज ज्या ठिकाणी कामाला जाताय, ते काम तुम्हाला सोडावं लागेल. ज्या कंपनीचे मालक आहात तुम्ही, ती कंपनी सोडावं लागेल. विचार करा त्या समाजावरती काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. पण तरीही तो समाज पुन्हा या जगातील शक्तिशाली बनतो आणि तो स्वतःचा देशच बनवतो. हा, मी आज कथा सांगतोय इस्रायलची. इतिहासात अनेक समाजांनी संघर्ष केला, पण यहुदी समाजाची कथा वेगळी आहे. कारण ते जिथे गेले तिथं त्यांनी हार मानली नाही. मेहनत, शिक्षण आणि व्यापाराच्या जोरावर ना ते पुन्हा उभे राहिले. ते फक्त जगले नाहीत, तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग बनले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सगळं बदललं. हिटलर सत्तेत आला आणि यहुदी लोकांवर भयानक अत्याचार सुरू झाले. लोकांना पकडलं गेलं, घरं हिरावली गेली, लाखो लोकांचा जीव गेला. तेव्हा त्यांना एक सत्य समजलं, स्वतःचा देश नसला तर सुरक्षितता नसते. जगभर पसरलेल्या यहुदी लोकांना एक आव्हान करण्यात आलं की आपल्या देशासाठी मदत करा. लोकांनी पैसे पाठवले, काहींनी उपाशी राहून दान केलं. कारण त्यांना माहिती होतं संपत्तीची खरी किंमत सुरक्षिततेत असते. हळूहळू जमिनी खरेदी केल्या आणि लोक एकत्र आले. आणि 1948 मध्ये इस्रायल नावाचा देश जन्माला आला. आणि ही फक्त देशनिर्मिती नव्हती. जिद्द, एकता आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद. ज्यांना संपवण्याचा प्रयत्न केला तेच लोक पुन्हा मजबूत बनून उभे राहिले. या कथेतून एक मोठा धडा मिळतो. परिस्थिती कधीही बदलू शकते. सत्ता, संपत्ती, यश कायम राहत नाही. पण ज्ञान, एकता आणि कृती हेच समाजाला मजबूत बनवतात. म्हणून लक्षात ठेवा, नुसती भाषण नाही, तर जमिनीवर केलेलं काम इतिहास बदलतं. कारण जिद्द असेल तर संपूर्ण पुन्हा